एक महत्त्वाची बातमी आहे। दहीहंडीच्या उत्सवात मानवी मनोरा उभारताना थर कोसळल्यास गोविंदांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते। त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारावी, अशी मागणी याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केलेली आहे। उत्सवावरील खर्चाचा काही हिस्सा गोविंदा पथकांच्या प्रशिक्षणासाठी, सुरक्षा साधनांसाठी आणि विम्यासाठी वापरावा। तसंच गोविंदाला दुखापत झाल्यास उपचारांचा खर्च आणि गंभीर प्रसंगी कुटुंबियांना भरपाई देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तुम्ही एक याचिका सुद्धा दाखल केलेली होती या संपूर्ण मागण्यांच्या संदर्भात। काय नेमकं तुमचं मत आहे? विमा जो आहे तो खरं तर केला जातोय, मात्र अपघात झाला तर त्यांना जी मदत दिली जाते ती आयोजकांकडून द्यावी, अशी मागणी आहे। या इथे जी स्पर्धा चालू झाली म्हणजे 9 थर 10 थर 8 थरांपासून ही स्पर्धा चालू झाली आणि लाखो रुपयांची बक्षिसं लागू केली। परंतु खरं बघायला गेलं तर अनेक जे राजकीय पुढारी आहेत या गोविंदांच्या जीवावर किंवा ह्याच्यावर आपल्या मतांची झोळी भरलेली आहे। अनेक खासदार झालेत, मंत्री झालेत गोविंदा म्हणजे दहीहंडी आयोजक, परंतु आमचा एकही गोविंदा लखपती झाला नाही। हजाराचं पाकिट हातात टेकायचं आणि जीवाशी खेळायचं, हा आजच्या राजकीय नेत्यांचा हा दहीहंडी म्हणजे एक व्यवसाय बनलेला आहे। तर माझी एवढीच मागणी आहे आणि कोर्टाचे सुद्धा असे आदेश आहेत की आयोजकांनी सर्व सेफ्टी मेजर्स गोविंदांना पुरवले पाहिजेत। मग ते सेफ्टी बेल्ट असो, हेल्मेट असो किंवा खाली गाद्या टाकणं, त्याचप्रमाणे त्यांना इजा झाली तर त्यांचा संपूर्ण खर्च हा आयोजकांनी केला पाहिजे। आणि गोविंदांनी सुद्धा आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे। आपण स्वतः ठरवायला पाहिजे की आपण किती थरांवर चढायचं, आपल्या घरच्यांची, आपल्या कुटुंबाची काळजी गोविंदांनी केली पाहिजे। तर जी उंची आहे त्याच्यावरती नियम असले पाहिजेत, कारण की जास्त उंचीवरती गेल्यानंतर एखादा जर अपघात झाला तर त्याचा जो नाहक बळी जो आहे तो जातो आणि गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या काही केसेस आहेत त्या सुद्धा बघायला मिळाल्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसोबत नंदकिशोर गावडे, पुढार न्यूज, मुंबई।